बरं काय सांगितल्याप्रमाणे तेवढं करून टाकायचं. तुझी ओळख मी करून दिली आमदाराशी आणि तू माझ्या चुगल्या करतो काय भाड खाऊ. पतंगराव जरा तोंड सांभाळा. आम्हाला इज्जत देता बी येते घेता पण येते. अरे इज्जतवाल्या काल एक दिवस आलेलं कोलेस तू तुझ्यासारखी किती काय वाटा लावलेत मी. अरे भाड खाऊ तुझी ओळख मी करून दिली आमदाराशी तू मला नीट बोलतो. रावशा तोपर्यंत हा पतंगराव जीवन दे ना तोपर्यंत तू निवडून येऊ शकत नाही. काय रावची पांढरी रे की हो ना याला जंगलात फेकून टाका. डोळ्यात गेले काहीतरी माहिती दाखव. काय नाही गेलं चल. चोळ नको लई दुखत असतो डोळा. हात नको लाव त्याला. हात लावलं जास्त दुखत. कुठे कॉलेजला उशीर होतोय चल. काय नाही झालं ते होईन क्लिअर. आपल्या कॉलेजला आहे. नाही नाही दुसऱ्या कॉलेजचं दाखव. हा आपल्या कॉलेजला बघा. दुसऱ्या कॉलेजचं पाखरू प्रेमाच्या पिंजऱ्यात जाईल. आपल्या पोटाचा पिंजरा फार खाली झालाय. चल कॅन्टीनला जेवायला. पिंजऱ्यावाला पोटाची चाळणी गेली ना पिंजरा. तुला वडापाव मी सारतो. तिला योस्तो रिदची म्हणजे तुला वडापाव मी सारतो ना. एक नाही खाणार आहे. 2-4 मिनिटं नाही चल. बरं 2 चारले 2 तू थांब. तिला योस्तो थांब. तिला योस्तो 3 चारावं लागते. म्हणजे बस का आता. बरं 3 4 थांब. भाऊसाहेब आपलं काय. आपलं काय नाही साहेब. लोणी वारणी या दोन्ही पण आपल्या ताब्यामध्ये आहेत. आणि त्या बडेवाडीच्या एका मादाचं त्यांनी बंडखोरी केली त्यामुळं आपल्या हातातून ती सटकली जरा. संग्रामराव भाऊसाहेब हे ग्रामपंचायत सोडा. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याचा निकाल पाहिजे. याचा रिझल्ट पाहिजे. साहेब आपण रिझल्ट कधी पण देऊ पण आपल्याच पार्टीचे काही लोक आपले पाय ओढीतील. हो पायवाड्याला तुम्ही काही एवढे मोठे नेते नाही येत. भाऊसाहेब तुला बोललेलं नाही मी. शांत. आणि पार्टीत का आपण दोघच नाहीत. बडबड लावली. किती कार्यकर्ते जोडले तुम्ही भाऊसाहेब. संग्रामराव तुम्ही किती जोडले कार्यकर्ते नवीन. अक्षय कविता लिहिली बघ मी आता. ऐकायची तुला. मग ऐकू वाटणार नाही. ती होती गडबडीत डोळ्यात गेलं होतं माझ्या. काय बोलते. ती होती गडबडीत डोळ्यात गेलं होतं माझ्या. लिहिली मी कविता आठवणीत तुझ्या. ओळख जरी आपली नवीन असली. ओळख जरी आपली नवीन असली. जरी तू माझ्याकडे बघून नाही हसली. पण एक दिवस मित्र मला म्हणतील ओ कवी ही तर तुमच्या कवितेवर फसली. कविता भाऊसाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा. एकाच पार्टीत राहून एकमेकाचा विरोध केलेला मलाही चालणार नाही आणि पार्टीलाही चालणार नाही. पार्टीला जर तुम्ही मोठं केलं तर पार्टी तुम्हाला मोठं करीन. नाहीतर तुमच्यासारखे कार्यकर्ते गोळा करायला पार्टीला 2 महिने लई झाले. त्याच्यामुळे तुम्ही नीट राहा. एकमेकातले वाद सोडा. नीट कामाला लागा. भाऊसाहेब ही मारामारी फोडाफोडी बंद करा. त्याचा परिणाम पार्टी होतोय. साहेब
तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याचा कुठलाही परिणाम मी पार्टीवर होऊ देणार नाही. ठीक आहे, चला या आता. संग्राम गेला का? अरे संग्राम, आजकालचा तो बॉस आहे, तुमच्या वर चालला ना तो. त्याला अंडर ठेवा, अंडर. माझा फुल सपोर्ट आहे तुम्हाला. चला या आता. दादा, लहान तोंडी मोठा घास येतोय. एक सांगू का तुम्हाला, त्या भावशाला काय आपल्या अंडर ठेवायचं ना, त्याच एक पर्याय माझ्याकडे, एक आयडिया आहे माझ्याकडे. सांग ना मग. इस दुश्मनी को का अब हम रिश्तेदारी में बदल देंगे, रिश्तेदारी में. अहो दादा, ते आपले छोटे सरकार आहेत का मनोजराव, त्या भावशाच्या बहिणीचा त्याचा खटका द्या उडून. मग भावशा डायरेक्ट आपल्या अंडर, तो बी कायम स्वरूपी. मग नसतो वावा करीत तो. ही दुश्मनी ना, ही रिश्तेदारी केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. गावात जर तुम्हाला राजकारण करावं लागेल तर भावशा तुम्हाला तुमच्या अंडर ठेवावं लागेल. हे माझं तुम्हाला सांगायचं काम होतं. आता तुम्हाला पुढं काय करायचं तर करा, पण भावशा तुमच्या ताटाखालीचा मांजर झाल्याशिवाय गावात तुम्हाला सोपं राजकारण करता येणार नाही. ही तुम्ही आता तुमची बघा. आणि त्या मनोजचं आणि त्या भावशाच्या बहिणीचं तेवढा खटका उडून टाका आणि गावचा हुकूम एका व्हा. कुठेच नाही ते, या ना लवकर. माझ्या बहिणीकरता एखादं स्थळ पाहा ना. अहो ते त्याच्यासाठीच बोलवलंय मग तुम्हाला. काय बोलताय? तुमच्या दुश्मनाचं पिल्लू स्वैरा व्हायचं म्हणते. हे बघा साहेब, मग डोकं सटाकलेलं आहे आधी. बाकीची उकांडे उकरीत नका बसू. काय तुम्हाला जे बोलायचं ना ते सरळ सरळ बोला. त्याचे मला उकांडे उकरायची काहीच गरज नाही. संग्राम दादा ते वाघ मारे माझ्याकडे आले, माझीच पिले. संग्राम दादाचा छोटा भाऊ आणि तुमच्या बहिणीचं त्यांचं वाजायचं चाललंय. त्यांनी माझ्याकडे प्रस्ताव मांडला हे तुम्हाला सांगण्यासाठी मी इथं बोलून घेतो. तुमचं काय मत आहे स्पष्ट. अरे कळलं का मला काय झालंय ते नेमकं? कॉलेजमध्ये आपल्या स्नेहलचं आणि कॉलेजमधल्या एका मुलाचं प्रेम प्रकरण चालू आहे. काय बोलतोस म्हणून नाही खरं आहे. काय शिवा खरं आहे ना. ते सांग आपल्या डोक्याला आलं कस काय? हे बघा नाही ते तुमच्या राजकीय खेळ तुम्हाला माहित, तुमच्या बुरघोड्यात तुम्हाला माहित. आम्हाला त्याचं काहीच घेणं. तुमच्याकडे कसं काय आला तो? आमचं काम एकच. आला तलाव करसई घे 500 पाजव व्हिडिओ दारू आली फळबाग आली वीर क आणसाय पाजवलं. ह्याच्यापूर्वी करा मग काहीच नाही. आमच्याकडे प्रस्ताव आला, आम्ही तुम्हाला सांगितलं. दादा, लग्न मंगल कार्यालयात करायचं का मग गावातच करायचं? ना लग्न कुठं ठेवा, शेकट्याचा डीजे लावायचा आहे. आणि मनोजरावचं लग्न आहे ना, धिंगाणा झाला पाहिजे फुलटो. डीजे म्हणतात तेवढं वागणार आहे. आणि लग्न बी असं करू की पुरं तालुक्यामध्ये चर्चा झाली पाहिजे. काय दादा? बरोबर आहे ना, चर्चा तर झालीच पाहिजे. इलेक्शन आलाय जवळ. मग रावल्या, मला न विचारता दादाने लग्न ठरलंय. मग पहिल्यांदा सांगितलं तुम्ही टाइमपास एक सिरीज आहे.
दादा आली की नाही आपली आले काम झाला की नाही आयुष्यभर तुमच्या अंडर आता अंडर मध्ये झालाय पण पंचायत समिती म्हणलं कसं बारीक झालता. हा ना लय तोंड पडलो होतं ते बघितलं ना. हा आता होईल का नाही आला का तिथं तू. मुलाचं प्रेम प्रकरण चाललं. काय बोलतोस म्हणून नाही खरंय काय शिवा. खरंय. काय रे दादा? तू लहानपणापासून मला प्रत्येक छोटी मोठी गोष्ट सांगत आलीस. पण ही गोष्ट माझ्यापासून का लपवलीस? कोणती गोष्ट रे दादा? स्नेहा, तू जरी बाहेर शिकायला असलीस ना तरी दादा नेहमी तुझ्या बरोबर असतो. दादा सरळ सरळ बोल ना, तुला काय बोलायचं नेमकं? तुझ्या प्रेमाबद्दल माहित झालंय मला. घाबरू नकोस, काही करणार नाही तुझा दादा. तुझा प्रत्येक लहानपणीपासून हट्ट पूर्ण करतोय ना, तुझं प्रेमही कबूल करेल. हो दादा, मी तुम्हाला सांगणारच होते. काय करतोय मुलगा? काय नाही, आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये. पाडळीचा आहे ना त्यो. दादा तुला कसं काय माहिती? हॅलो, हा ते दादाने त्यांना पाठवलं त्याच्या मित्रांना, त्यांच्यासोबत येतो ना. हो ये, नुसतं बोलायचंय काहीतरी. हो ये. ऐकलंस ना काय म्हणली ती? परत जर काय परिसरात फिरकलास ना, घरच्याला हाडकं सुद्धा ठेवणार नाही वाया नदीमध्ये. चाललंय?
तुला पाहिल्यापासून तुझाच विचार करतोय, तुझ्याच माग फिरतोय. तूच मनी, तूच ध्यानी, तूच डोळ्यात, तूच हृदयात, तूच कवितेत. माझ्यात तू आणि तुझ्यात मी. माझ्या कवितेतून सांगतो माझं आहे तुझ्यावर प्रेम.